नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एगलेस कॅरामल कोकोनट पुडिंग. काही दिवसांपूर्वी मी कॅरामल कस्टर्डची रेसिपी पोस्ट केलेली होती, पण ती अंड्यापासून बनवलेली होती. त्यामुळे मला बऱ्याच अशा कमेंट आल्या की अंड्याऐवजी काय वापरता येईल. तर ही रेसिपी खास व्हेजिटेरियन लोकांसाठी. इथे जे आपण कॅरामल कोकोनट पुडिंग बनवलेलं आहे, यामध्ये कोकोनटचा फ्लेवर इतका मस्त येतो, पण कोकोनटचा वापर न करता सुद्धा ही रेसिपी खूप छान लागते. तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण कॅरामल कोकोनट पुडिंग बनवणार आहोत. त्यासाठी साहित्यामध्ये इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 5 व्हाईट ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. ब्रेड शक्यतो ताजा घ्यायचा, शिळ्या ब्रेडचा वापर करायचा नाही. अर्धा कप साखर घेतलेली आहे. 4 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली आहे. 2.5 टेबलस्पून मी इथे कस्टर्ड पावडरचा वापर केलाय. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे. जेव्हा आपण दुधामध्ये तुम्ही व्हॅनिला एसेन्स घालू शकता, पावडर मध्ये नाही घालायचं आपल्याला. आणि पाव कप साखर वेगळी घेतलेली आहे, त्याचा आपल्याला कॅरामल बनवायचा आहे. इथे मी 10 रुपयाचा एक मिल्क पावडरचं जे सॅशेट मिळतं ते घेतलंय. तर आता पहिल्यांदा आपण कॅरामल बनवून घेऊयात. त्यासाठी एका पॅन मध्ये ही जी पाव कप आपण साखर घेतली ती घालायची आणि त्यानंतर आपण गॅस चालू करायचा. जोपर्यंत साखर वितळत नाहीये तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम मीडियम वरती ठेवायची आहे आणि साखर वितळायला चालू झाली की लगेच आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे. तोपर्यंत आपण बाजूला ज्यामध्ये आपल्याला कॅरामल सेट करायचं आहे किंवा हे कस्टर्ड आपल्याला सेट करायचं आहे असा एखादा ॲल्युमिनियमचा टीन तुम्ही घेऊ शकता, किंवा मी इथे काचेच्या बाउलचा वापर केलेला आहे. ते जवळच ठेवायचं आहे, कारण आपल्याला कॅरामल पटकन त्यामध्ये सेट करायला किंवा पटकन त्याच्यामध्ये ओतायचं आहे. तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीचा जो ॲल्युमिनियमचा टीन येतो त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही कॅरामल बनवू शकता. यासाठी तुम्ही माझा कॅरामल कस्टर्डचा व्हिडिओ बघू शकता, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे. जर तुमच्याकडे ॲल्युमिनियम टीन किंवा काचेचा बाउल असं काहीच नसेल तर तुम्ही स्टीलचं एखादं भांडं किंवा स्टीलचा एखादं डब्याचा सुद्धा वापर करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता साखर वितळायला लागलेली आहे. गॅसची फ्लेम आपण लो करूया आणि एखाद्या चमच्याने आपण ही जी साखर आहे त्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित एकसारखी वितळली जाईल. पण याला हलक्या सोनेरी रंगावरती वितळून घेणार आहोत. तर हळूहळू बघा याला तर कलर यायला लागलेला आहे. आता ही स्टेप अगदी लक्षपूर्वक आपल्याला करायची आहे, कारण पटकन साखर एकदा का साखर वितळायला लागली की ती पटकन जळते. पॅन वरती पकडायचा आणि साखर आता आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती वितळून घ्यायची आहे. परफेक्ट असा याला हलका सोनेरी कलर आलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि पटकन बाजूला जो आपण टीन ठेवलेला आहे किंवा एखादा बाउल ठेवला त्यामध्ये ही साखर जी कॅरामल आहे ते पटकन टाकायचं आहे, कारण साखर जेव्हा वितळते तेव्हा ती पटकन सेट पण होते. त्यामुळे पटकन ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. हे जे कॅरामल आहे हे टीनला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, त्याच्या बॉटमला छान पसरवून घ्यायचंय आणि असंच याला रूम टेम्परेचर वरती 10 ते 15 मिनिटं थंड करायला ठेवायचं आहे. आता आपल्याला ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. त्यात आपल्या ब्रेडच्या कडा काढून झालेल्या आहेत. तुम्ही या ब्रेडच्या कडांचा वापर ब्रेड क्रम्ब म्हणून करू शकता किंवा चहा सोबत सुद्धा खाऊ शकता. आता आपल्याला पुडिंग बनवायचं आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही जी अर्धा कप साखर आहे ती घालायची आणि 2.5 टेबलस्पून आपण इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. हे दोन्ही आता आपण मिक्सर मधून फिरवून घेऊयात, म्हणजे साखर चांगली अशी पिठी साखर होईल आणि साखर आणि कस्टर्ड पावडर दोन्ही व्यवस्थित मिक्स होतील. व्यवस्थित मिक्स झालेला आहे, याची पावडर झालेली आहे. आणि आता आपण यामध्ये जे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत त्यांचा आपल्याला तुकडे करून घालायचे आहेत, म्हणजे त्याचा ब्रेड क्रम्ब होईल आणि हे तिन्ही सुद्धा एकत्र होतील. तर आपण याला मिक्सर मधून काढून घेऊया. आता हे मिक्सर मधून आपलं मिश्रण तयार झालंय. यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे किंवा तुम्ही थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण फिरवू शकता मिक्सर मध्ये. जसा एखादा ज्यूस होतो, एखादा फळाचा ज्यूस किंवा शेक होतो, तसंच आपण याला बनवून घ्यायचं आहे. दूध घालून आपण याला फिरवून घेऊयात. मस्त असं आपलं हे सगळं जे साहित्य आहे ते एकत्र एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे याला आपण शिजवून घेणार
घेणार आहोत. त्यासाठी आपण एक बाजूला पॅन ठेवलाय गॅसवरती आणि आता आपण हे जे मिश्रण आहे मिक्सर मधलं ते आपण पॅन मध्ये ओतायचं. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि याला कंटिन्यू हलवायचं आहे, कारण यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचा वापर केलाय, ब्रेडचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे मिश्रण पटकन घट्ट होतं. तुम्ही तर बघू शकता मिश्रण हळूहळू घट्ट होतंय. यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आहे किंवा 10 रुपयाचं जर सॅशेट मिळतं मिल्क पावडरचं ते घालायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्येच आपल्याला 4 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट घालणं ऑप्शनल आहे, कारण जे आपण पुडिंग बनवणार आहोत ते विदाउट डेसिकेटेड कोकोनटचं सुद्धा छान लागतं, पण याला एक छान वेगळा फ्लेवर, एक पंच यावा म्हणून इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण अजून 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवायचं आहे, कारण आपण इथे कस्टर्ड पावडरचा वापर केलाय. ती व्यवस्थित शिजली नाही तर खाताना त्याचा एक कच्चट वास पण येतो आणि कच्चट असा चव पण येते, त्यामुळे आपण चांगलं शिजवून घेऊयात. आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. मिश्रणाला छान अशी चकाकी आलेली आहे, याचा अर्थ हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपल्याला हे जे पुडिंगचं आपलं हे जे मिश्रण आहे याला कॅरमलच्या टीन मध्ये आपण याला पोर करायचं आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता आपलं हे जे कॅरमल आहे या टीन मध्ये व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्यामध्येच आपण हे मिश्रण ओतणार आहोत. एक मिश्रण ओतताना तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी रिबीन प्रमाणे हे मिश्रण आपलं पडतंय, तर अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचंय वरतून आणि आता आपण याला स्टीम करून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत. त्यासाठी बाजूला मी स्टीमर तयार ठेवलाय, त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, वरती प्लेट ठेवलेली आहे आणि यातलं पाणी आपण पहिल्याच चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये जे पुडिंग आहे आपण ज्या टीन मध्ये किंवा बाउल मध्ये सेट केलेला आहे तो बाउल आपण यावरती ठेवायचा. त्यावरती एक प्लेट झाकायची आहे. जर तुमच्याकडे अल्युमिनियम फॉइल असेल तर तुम्ही अल्युमिनियम फॉइलनी सुद्धा त्याला कव्हर करू शकता. मी इथे प्लेटचा वापर केलाय आणि वरती झाकण लावायचं. लो गॅस वरती आपल्याला याला 30 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. आता 30 मिनिटं झालेली आहेत. यावरची जी प्लेट आहे ती अलगद उचलून बाजूला करायची, कारण त्याचं जे पाणी असतं यामध्ये पडू शकतं. 1 ते 1.5 तासासाठी रूम टेम्परेचर वरती थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण याला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे 4 ते 5 तासांसाठी व्यवस्थित सेट व्हायला आणि मगच आपण याला सर्व करणार आहोत. तर आता 5 तास झालेली आहेत. मी याला रात्रभर फ्रीज मध्ये ठेवलं होतं. हे जे आपण मिश्रण काचेच्या भांड्यामध्ये ठेवलं होतं त्यामुळे ते पटकन वेगळं होतं. जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर ठेवलं असेल तर त्याला थोडेसे त्याची कडा वेगळ्या करून घ्यायच्या आणि मग आपण याला एका प्लेट मध्ये उलट करून काढून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं मस्त असं हे कॅरमल कोकोनट पुडिंग तयार झालेलं आहे. याला तुम्ही पुदिन्याचं पान वगैरे असेल जर तुमच्याकडे तर त्यांनी छान डेकोरेट करू शकता. आणि आता आपण याला कट करूया. मस्त आपलं हे एकदम फ्लेवरफुल कॅरमल कोकोनट पुडिंग तयार झालेलं आहे.